आता हे राजकारण लोक म्हणतात की भारताने पाकिस्तानसोबत मॅच खेळायला नव्हती पाहिजे, पहलगाम अटॅक झाला, आपल्यावरती हल्ला झाला. आता त्याच आमच्याने एक सांगायचं आहे की हे पूर्णपणे टुर्नामेंट रूल्स आणि गव्हर्निंग बॉडीवरती अवलंबून असतं. ICCI BCCI हे नियम आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकदा वेळापत्रक ठरलं की सामना रद्द होऊ शकत नाही किंवा करण्याचा अधिकार कोणत्याही एकट्या टीमकडे नसतो. हवामान, पिचची अवस्था, सुरक्षा यासारख्या कारणासाठी मॅच रेफरी किंवा ऑर्गनायझिंग कमिटी निर्णय घेत असतात. टीमचा बहिष्कार करणं, भारतासारख्या बोर्डाने मुद्दाम खेळणं किंवा खेळण्याचा निर्णय घेतला तर तो बॉयकॉट म्हणतात. अशा वेळी सामने फोरफिट घोषित होतात आणि दुसऱ्या टीमला विजय मिळतो. शिवाय दंड, पॉईंट्स कपात, आर्थिक नुकसान आणि कधीकधी भविष्यकालीन बंदीही होऊ शकते. मैदानात न उतरल्यास अंपायर 2 वेळा मैदानावर बोलवूनही टीम न आली तर सामना थेट प्रतिस्पर्धी म्हणजे पाकिस्तान संघाच्या बाजून दिला जातो. म्हणजेच काय की इंडिया टीमने ठरवलं तर सामना आपोआप रद्द असं काही नसतं. ते फक्त खेळणार नाहीत असं ठरवू शकत नाहीत, पण मग परिणाम त्यांच्या विरोधात नोंदवला जातो आणि भारताचं करिअर क्रिकेटमधलं संपुष्टात येऊ शकतं. त्यामुळे सामने खेळणे गरजेचे होते. धन्यवाद.